दरम्यान खासदार संजय राऊत यांनी आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली। नरकातील स्वर्ग या त्यांच्या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभाचं औपचारिक निमंत्रण देण्यासाठी ही भेट घेण्यात आली आहे। संजय राऊतांनी भेट दिल्यानंतर शरद पवारांनी त्यांच्या भेटीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत। दरम्यान संजय शिरसाट यांनी संजय राऊत आणि शरद पवारांच्या भेटीवरून टीका केली आहे। राऊतांचं नरकातील स्वर्ग हे पुस्तक पवारांना भेट देणं म्हणजे राऊतांनी शरद पवारांनाही जेलमध्ये जाऊन येण्याचं निमंत्रण दिलंय असा घणाघाती टोला शिरसाटांनी लगावलाय। तसंच राऊतांना जेल एवढं आवडलंय की त्यांना आता दुसरी आवृत्ती काढण्यासाठी पुन्हा एकदा जेलमध्ये पाठवण्याची व्यवस्था सरकारने करावी अशी खोचक मागणीही शिरसाट यांनी यावेळी केली। त्यामुळे राऊतांच्या पुस्तक प्रकाशनाच्या निमंत्रणाचा मुद्दा पेटण्याची शक्यता वर्तवली जाते। संजय राऊतने पवार साहेबांना जे पुस्तक दिलं त्याचा दोन अर्थ निघू शकतात की साहेब तुम्ही जेलमध्ये जा, तुम्हाला नरकातला स्वर्ग दिसेल एक, किंवा संजय राऊत ज्या 3 महिने जेलमध्ये राहून जे त्याने स्वर्ग पाहिलेलं आहे त्यांची इच्छा प्रबळ झाली असावी आणि मला वाटतं सरकारने याची गंभीर दखल घेतली पाहिजे। संजय राऊत सारख्या माणसाला स्वर्ग पाहण्याची इच्छा आहे, त्यांना पुन्हा एकदा जेलमध्ये पाठवलं पाहिजे आणि तिथंच त्यांना आणखीन एखादं पुस्तक लिहिण्याची सुबुद्धी पुन्हा सुचेल। मग नरकातला स्वर्ग आणि स्वर्गातला स्वर्ग असं काहीतरी सेकंड एडिशन त्यांचं येईल।